तुमच्या आहारात मेथीची भाजी असते का? मित्रांनो, बाजारात गेल्यानंतर मेथीची भाजी खरेदी करताना ती शक्यतो शेतकऱ्यांकडूनच खरेदी करा. कारण अनेक व्यापारी लोक ही भाजी हिरवीगार दिसावी, टवटवीत दिसावी यासाठी तिच्यावर एक विशिष्ट प्रकारचं केमिकल फवारतात. त्यामुळे भाज्या अधिक हिरव्या आणि तजेलदार दिसतात. परंतु हे केमिकल आपल्याला अनेक दृष्ट्या आजारी पाडू शकतं आणि जर वारंवार अशा प्रकारच्या भाज्या आपल्या जेवणात आल्या तर त्यामुळे आपल्याला कॅन्सरसारखे गंभीर आजार सुद्धा होऊ शकतात. खरं तर मेथीची भाजी खाण्याचे अनेक आरोग्यदृष्ट्या फायदे आहेत. हे फायदे तर आपण जाणून घेणार आहोतच, परंतु जर तुमच्याकडे वेळ असेल आणि जागा असेल तर अशा प्रकारे छोट्याशा ट्रेमध्ये तुम्ही ही मेथीची भाजी घरच्या घरी लावू शकता. तुम्हाला जी काही कृषी दुकानं असतात, कृषी सेवा केंद्र असतात, त्या ठिकाणी या मेथीचे दाणे सहज मिळून जातील किंवा किराणा मालाच्या दुकानात सुद्धा मेथी दाणे मिळतात. हे मेथी दाणे फक्त मातीमध्ये अशा प्रकारे पसरवून टाकायचे, त्यावरती पाणी टाकायचं आणि बस 15 ते 20 दिवसात मेथीची भाजी उगवून येते आणि पुढच्या 1-2 आठवड्यात तुम्ही ही भाजी घरच्या घरी खाऊ शकता. या भाजीमध्ये ना कोणतं केमिकल टाकलंय, ना कोणतंही रासायनिक खत वापरलंय, ना कोणती कीटकनाशकं फवारलेली आहेत. अशी ही ताजी आणि सेंद्रिय अशा प्रकारची भाजी खाल्ल्यानं खरोखर आपल्याला तिचे सर्व फायदे मिळणार आहेत. मित्रांनो, ही भाजी खाण्याचे नक्की फायदे कोणकोणते होतात? एकतर या भाजीमध्ये लोह, कॅल्शियम, फॉस्फरस, प्रथिनं आणि व्हिटॅमिन के मुबलक प्रमाणात आहे. या मेथीच्या भाजीत असणारे फायबर्स आपलं पोट साफ ठेवतात. जर तुम्हाला वारंवार अपचन होतं, पोटाच्या समस्या आहेत, पोटात गॅस होतात, पोट साफ होत नाही, तर तुम्ही आठवड्यातून किमान 1 ते 2 वेळा ही मेथीची भाजी आवर्जून खायला सुरुवात करा. तुमची भूक सुधारेल, पचनक्रिया सुधारेल. तुम्हाला माहिती आहे का, ही भाजी खाल्ल्याने आपल्या शरीरातले विषारी पदार्थ सुद्धा बाहेर निघून जातात. परिणामी चेहऱ्यावर येणारे पिंपल्स किंवा अकाली पांढरे होणारे केस हे सुद्धा रोखले जातात. इतकं या भाजीचं मोठं महत्त्व आहे. मित्रांनो, ही भाजी खाल्ल्याने आपलं वजन नियंत्रणात राहतं, लठ्ठपणा कमी होतो. ज्यांचं वजन वाढलेलं आहे, ज्यांना लठ्ठपणाचा त्रास होतोय, त्यांनी ही भाजी आवर्जून खायला हवी. जे डायबिटीसचे रुग्ण आहेत, मधुमेही आहेत, या डायबिटीसच्या पेशंटनी सुद्धा ही भाजी खायला काहीच हरकत नाही. मित्रांनो, ही भाजी खाल्ल्याने रक्तातलं कोलेस्टेरॉल, जे बॅड कोलेस्टेरॉल आहे, वाईट कोलेस्टेरॉल, ते कमी होतं आणि परिणामी हृदयाचं आरोग्य जपलं जातं. आपलं हृदय निरोगी राहतं, चांगलं राहतं. अनेक महिला भगिनींना मासिक पाळीमध्ये पोटदुखीचा त्रास होतो. अशा महिलांनी तर ही भाजी आवर्जून खावी. याने मासिक पाळीतला पोटदुखीचा त्रास बऱ्याच अंशी कमी होतो आणि याने शरीरात लोहसुद्धा तयार होतं. मासिक पाळीमध्ये बऱ्यापैकी रक्त गेल्याने शरीरात लोहाची कमतरता निर्माण होते. तेव्हा महिला वर्गाने या भाजीचं सेवन आवर्जून करावं. ज्यांना ब्लड प्रेशरचा त्रास आहे, बीपीचा त्रास आहे, त्यांनी या मेथीच्या भाजीमध्ये जर कांदा परतवून खाल्ला तर त्यामुळे त्यांचं ब्लड प्रेशर कंट्रोलमध्ये राहतं. या मेथीमध्ये गॅलेक्टोमेनिन या नावाचा एक घटक आहे. तो घटक आपल्या हृदयाला स्वस्थ ठेवतो, निरोगी ठेवतो. त्यामुळे हृदयाचे ठोके व्यवस्थित पडतात आणि रक्तदाब सुद्धा नियंत्रित राहतो. या मेथीच्या भाजीमध्ये जे अँटीऑक्सिडंट असतात ते महिलांमधील स्तनांचा कॅन्सर होऊ देत नाहीत. आजकाल अनेक महिलांना स्तनांचा कॅन्सर होतो. तो जर होऊ नये असं वाटत असेल तर या मेथीच्या भाजीतले अँटीऑक्सिडंट तुमच्या कामी येतात. तसंच ही भाजी खाल्ल्याने आतड्याचा कर्करोग सुद्धा होत नाही. आतड्याचा कर्करोग, जर तुमचं तोंड आलं असेल किंवा तुमचा घसा जर बसला असेल तर मेथीची पानं ही ग्लासभर पाण्यामध्ये आपण भिजत ठेवावी आणि त्यानंतर या पाण्याने आपण गुळण्या कराव्यात. यामुळे बसलेला घसा मोकळा होतो. जे तोंड आलेलं आहे त्यामध्ये सुद्धा आराम मिळतो. तर मित्रांनो, अशा प्रकारे ही मेथीची भाजी खाण्याचे असे अनेक फायदे आहेत. परंतु लक्षात ठेवा, ही भाजी प्रकृतीने उष्ण आहे आणि म्हणून थंडीच्या दिवसामध्ये विशेष करून या भाजीचं आपण जास्तीत जास्त सेवन करावं. जेव्हा उन्हाळ्यासारखे दिवस असतील ही भाजी थोडीशी प्रमाणातच खावी. मित्रांनो, तर मेथीच्या भाजीचे हे फायदे आपण जाणून घेतले. जर व्हिडिओ आवडला असेल कृपया व्हिडिओला लाईक नक्की करा. हा व्हिडिओ आपल्या मित्रांना, कुटुंबियांना शेअर करा आणि कमेंटमध्ये हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा. आणि अशाच प्रकारच्या उपयुक्त माहितीसाठी आपल्या ओनली मराठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. थँक्यू.